सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भक्तिमय वातावरणात घरगुती गणेशाचं विसर्जन झालं। महापालिकेच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत शहरवासियांनी कृत्रिम कुंडात विसर्जन केलं। विसर्जनासाठी हुपरी नगरपालिकेनं योग्य नियोजन केल्यानं नागरिकांना सुलभरित्या गणेश विसर्जन करता आलं। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नागरिकांनी कृत्रिम कुंडासह नदी कॅनॉलमध्ये घरगुती गणपतीचं विसर्जन करून मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप दिला। हुपरी शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी तसंच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी हुपरी नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासियांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केलं। शहरातील सर्वच प्रभागामध्ये हुपरी नगरपालिकेकडून कृत्रिम कुंड उभे केले होते। तसंच पंचगंगा नदी काठावर आणि सिल्वर झोनमधील कॅनॉल या ठिकाणीही कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती, तर निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। त्याचप्रमाणे सकाळपासून हुपरी शहरातील चिटणीस चौक, हुतात्मा स्मारक, सूर्य तलाव, श्री पंचमुखी गणेश मंदिर, होळकर नगर, श्री दत्त मंदिर, वाळवेकर नगर, पंचगंगा नदी घाट, सिल्वर झोन कॅनॉल या ठिकाणी नागरिकांनी गणेश मूर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला। तसंच निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे दिलं। कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्यांचे नगर परिषदेकडून आभार मानण्यात आले। मुख्याधिकारी अजय नरळे, कार्यालयीन निरीक्षक प्रशांत तराळ, बांधकाम अभियंता प्रदीप देसाई, कर निरीक्षक सुशांत चव्हाण, पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील, मिळकत निरीक्षक ज्योती पाटील, अभियंता अमित गाठ, लेखापाल रोहित कनवाडे, रामचंद्र मुधाळे, मीरासाहेब शिंगे, दिगंबर डोंगरे, पप्पू कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले।